नमस्कार. आज इथे आपण सगळे जमलेले आहोत ते प्रथमतः जो विषय मी निवडला होता व्याख्यानासाठी 2 मिनिटं थांबतो बसू दे. नमस्कार. मूळ हा जो व्याख्यानाचा विषय आजचा जो ठेवला गेला होता तो महर्षी व्यास अतिमानुष व्यास उत्तरार्ध असा ठेवला होता आधी, पण त्याच्यासाठी जास्त तयारी करायला हवी म्हणून मी जरा तो विषय लांबवला आणि त्याच्या जागी आत्ता हा विषय जो महत्त्वाचा मला अजून वाटला की कर्माशय देवांचा आणि माणसांचा हा विषय निवडलेला आहे. आता हा विषय आहे खरं तर प्रचंड मोठा, म्हणजे आत्ता जर का त्याच्यावर बोलायला सुरुवात केली तर जवळजवळ रात्र उजाडेल इतका कर्म हा विषय आपल्याला सगळ्यांना इतका मोठा आहे आणि व्यापक आहे की ज्यात अख्खं आयुष्य येतं. आयुष्य कोणाकोणाचं येतं? जो जन्माला आला त्याला कर्म करावीच लागतात. कर्म केल्याशिवाय यत्किंचितही वेळ राहता येत नाही असं कृष्णाने गीतेत सांगितलेलं आहे. आता आपण ह्या विषय ज्यावेळेला ह्या विषयाचा विस्तार होईल त्यावेळेला त्याच्या आधी मी थोड्याशा व्याख्या सांगणार आहे तुम्हाला सगळ्यांना, आणि आपण त्या जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा की विषयाकडे वळताना विषय काय आपला की कर्माशय देवांचा आणि माणसांचा. ह्याच्यात 4 शब्द आहेत: कर्म, आशय, देव आणि माणूस. हे आधी 4 मूलतः समजून घेतल्या पाहिजेत की हे 4 कोण आहेत, कसे आहेत, हे विषय काय आहेत मूलतः व्याख्येसकट, संस्कृत व्याख्येसकट. आता देव हा शब्द घेऊया. देव हा जो शब्द आहे तो दिव या धातूपासून तयार झालेला आहे. दिव म्हणजे प्रकाशणे. एखादा जो मनुष्य आहे जो आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशामुळे उजळून निघतो किंवा जो आपल्या तेजाने इतर माणसांपेक्षा वेगळा दिसून येतो त्याला दिव म्हणजे देव अशी मांडण्याची पद्धत पूर्वीच्या काळी सुरू झालेली आहे. त्यासाठीच जे कष्ट करतात, राबतात अशा शेतकऱ्याला भूदेव म्हणण्याची पद्धत त्यावेळेला होती, कारण हा भूमीचा देव. देव म्हणजे पराक्रमी मनुष्य. आपलेच पूर्वज जे होते पूर्वीचे त्यांना आपण देवत्व दिलं गेलं. आणि देवता हा जो शब्द आहे आकारांत पुल्लिंगी शब्द. लोकांना वाटतं की देवता शब्द म्हणजे देव आणि देवता म्हणजे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग असं आहे की काय, तर असं नसून देव आणि देवी असा शब्द पुल्लिंग आणि स्त्रीलिंग असून देवता हा शब्द अकारांत पुल्लिंगी आहे, म्हणजे तो पुल्लिंगीच शब्द आहे आणि तो एका शक्तीसाठी वापरलेला आहे. उदाहरण देतो तुम्हाला. अग्नी म्हटलं तर ती देवता होते, कृष्ण म्हटलं तर तो देव होतो, कारण देवमध्ये पुरुष येतो, पुल्लिंग येतं. देवतामध्ये पण पुल्लिंग येतं पण शक्ती येते. शक्तिरूप असलं की त्याला देवता म्हणायचं, आणि ज्या वेळेला मनुष्यदेह असतो त्याला देव किंवा देवी म्हणायचं. हा प्रथम भेद तुमच्या प्रथम लक्षात तुम्ही घ्या, म्हणजे आपला पुढचा विषय कळायला सोपं जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे लगेच मनात येईल लोकांच्या की मग मनुष्य आणि देव ह्यामध्ये फरक काय, किंवा असे काय गुण आहेत की ज्यामुळे तो मनुष्याचा देव बनतो, आणि खरोखर हे शक्य आहे का. तिसरा प्रश्न मनात येतो की देव म्हणूनच जन्माला जर का आला एखादा व्यक्ती तर आता कृष्ण हा कृष्ण आपण म्हणतो लहानपणापासूनच अतिशय प्रचंड चमत्कार कृष्णाने दाखवले अशी आपण वर्णनं वाचतो. मग जन्मतच देव म्हणून येणं शक्य आहे का, तर उत्क्रांतिक्रम इथं अभ्यासायला लागतो आपल्याला. उत्क्रांतिक्रमामध्ये आपल्याला लगेच आठवतो डार्विनने सांगितल्याप्रमाणे उत्क्रांतिक्रम येऊन थांबला तो मनुष्यापर्यंत थांबला. मनुष्यानंतरच्या ज्या योनी आहेत की ज्यामुळे मनुष्य उत्क्रांत होत उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यांमध्ये जातो तो डार्विनने काही दिला नाही, कारण त्याला भारतीय संस्कृतीचा गंध नसावा. पण आपल्या संस्कृतीमध्ये उपनिषदांमध्ये आणि अगदी प्रख्यात सांगायचं झालं तर तैत्तरीय उपनिषदामध्ये पंचकोश सिद्धांत सांगितलेला आहे, आणि त्या सिद्धांतानंतर प्रत्येक आनंदाच्या पायऱ्या सांगितल्या आहेत की मनुष्याचा आनंद कसा असतो, गंधर्वाचा आनंद कसा असतो, मग त्या गंधर्वामध्ये भाग येतात परत एक देवगंधर्व एक मनुष्य गंधर्व. मग गंधर्वानंतरची पुढची पायरी काय, तर देव. मग देवामध्ये प्रकार येतात, एक येतो तो कर्मदेव, दुसरा येतो तो अजानदेव, असे प्रकार येतात. त्याच्यानंतर मग यक्ष, मग त्याच्यानंतर पुढचं ब्रह्मदेव हा जो मानला गेला. अशा पायऱ्या आहेत उत्क्रांतीच्या, ज्या मनुष्य आपण जे जन्माला आलेले आहोत ते एक एक चढत जाऊ शकतो. आत्ता मी ह्या विषयावर जास्त उपयोग करत नाही, कारण तुम्हाला आधी व्याख्या सांगतोय म्हणून मी आटोक्यात घेतोय प्रत्येक विषय थोडासा. आता मनुष्य मग कशाला म्हणायचं, तर मनूचे जे वंशज आहेत
मनु हा जो राजा होता पूर्वी होऊन गेलेला, त्याचे जे वंशज पुढे आले त्यांना मानव असं म्हटलं गेलं. आता त्या मानवांचं वैशिष्ट्य काय होतं, तर इतर प्राण्यांपेक्षा त्यांना जास्त बुद्धी दिली गेलेली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर प्राण्यांना जी हाव नसते ती हाव मनुष्याला दिली गेली. आता गंमत कशी आहे की हाव ही इच्छेतनं उत्पन्न होते आणि इच्छा या अनादी आहेत असं योगशास्त्रात सांगितलेलं आहे की इच्छांना अंत नाही. योगी मनुष्य जरी असेल तरी त्याला इच्छा या असतातच असं योगशास्त्र सांगतं. मग भेद काय? मग देवांच्या इच्छा वेगळ्या असतात का आणि मनुष्याच्या इच्छा वेगळ्या असतात का आणि त्यानुसार कर्माशय आपला बदलतो की काय, हा विषयावर थोडासा आपण उहापोह आज करायचा आहे. म्हणून व्याख्या. मग मनुष्य म्हणजे काय? आत्ता देव म्हणजे काय ते सांगितलं. आपले पराक्रमी जे पूर्वज होऊन गेले त्यांना आपण देव अशी संज्ञा वापरली. जे अतिशय पराक्रमी तेजाने उजळलेली लोक आहेत पूर्वीच्या काळी त्यांना देव मानलं. मनुष्याचं गुणधर्म काय? आहार, भय, निद्रा आणि मैथुन. आहार, भय, निद्रा आणि मैथुनाच्या आटोक्यात मर्यादेत जो राहून काम करतो तो म्हणजे मनुष्य. त्या पातळ्या आपण हळूहळू ओलांडायला लागलो की आपली उत्क्रांती क्रमात पुढची वाटचाल चालू होते. हे झाले दोन व्याख्या देव आणि मनुष्याच्या. तिसरी व्याख्या म्हणजे कर्म. कर्म हा विषय फार मोठा आहे आणि प्राचीन आहे आणि अनादिकाला जवळजवळ आपली संस्कृती जेव्हा सुरू झाली, अगदी आता तर भीमबेटका गुहेच्या संशोधनानंतर 1,00,000 वर्षापूर्वी सुद्धा आपली संस्कृती होती असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. अगदी पुराव्यांसकट की रुद्राची आणि गणपतीची चित्र चितारलेली आहे, त्याचा रंग 1,00,000 वर्ष जुना आहे असं सायंटिस्ट म्हणायला लागलेलं आहे भीमबेटक्याचा. इतकी जुनी संस्कृती आपली आहे. तेव्हापासून कर्म ही संज्ञा आपण वापरत आलेलो होतो. मग कर्म म्हणजे नक्की काय? आणि आपण दोन शब्द कर्माबरोबर वापरतो, एक म्हणजे क्रिया आणि दुसरी म्हणजे कर्म. आता हे जे मी संशोधन सांगतोय, ह्या संशोधनात अनेक विद्वान आत्तापर्यंत बोलून गेलेले आहेत. अगदी आद्य शंकराचार्यांपासून आत्ताचे डॉक्टर वर्तक म्हणून जे होऊन गेलेले आहेत, ज्यांनी उपनिषदांची विज्ञाननिष्ठ निरूपणं लिहिली, त्यांनी सुद्धा याच्यात उहापोह केलेला आहे की क्रिया आणि कर्ममध्ये भेद काय आहे. आत्ता मी हा इथे माईक हातात धरलेला आहे, ही माझ्याकडनं झाली क्रिया. पण आत्ता मी जर का माईक इकडनं असा टाकला आणि माझ्या मित्राने तिकडे तो झेलला तर ते झालं कर्म, कारण ते दुसऱ्या जीवाशी संबंधित झालं. आता ह्याच्यात सूक्ष्मता इतकी आहे की क्रिया आणि कर्ममध्ये सूक्ष्मता अशी आहे की माझ्याच संबंधात जर का मी ते कृत्य करत असलो तर ती क्रिया झाली, पण दुसरा जीव जिथं येतो तिथं ते लगेच कर्म होतं. आता एखादा म्हणेल माईक मी हातात धरला आहे, ही क्रिया आहे, पण आता समजा मी हा माईक इथेच रात्रभर धरून बसलो तर ते कर्म झालं, कारण त्यांना मी बंद करू दिलं नाही ऑफिस, माझ्या आईबाबांना चिंतेत ठेवलं. म्हणजे कर्म आणि क्रिया ह्या गोष्टी ऑब्झर्वर पर्स्पेक्टिव्ह म्हणजे रिलेटिव्ह म्हणजे सापेक्ष आहेत आणि ह्यामुळे कर्माचं फळ ज्याचं आणि त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. त्याच्या मागे अनेक गोष्टी आहेत, पण मूळ जी कर्माच्या बाबतीत गोष्ट जी प्रामुख्याने प्रकर्षाने आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे कर्मामागचा हेतू. आता गंमत अशी, हे झालं कर्माची व्याख्या, ही तुम्हाला थोडक्यात सांगितली. शेवटचं म्हणजे कर्माशय. त्यामध्ये आशय हा शब्द आहे संस्कृत. आता बघा, आपण जलाशय म्हणतो. जलाशय म्हणजे काय? जलाचा साठा. आता कर्माशय म्हणजे काय? तर कर्माचा साठा. आता आपण असं विचार करा तुम्ही की पृथ्वी सुरू झाली ह्या पॉईंटला, म्हणजे आपण अगदी अस्तित्वात आला पहिला जीव इथे, इथपासनं युगांची जी गोष्ट आहे ती थोडीशी बाजूला ठेवा तुम्ही सगळ्यांनी. तिथपासनं एक अशी रेषा आखा उभी आणि ती आत्ताच्या काळापर्यंत आणा. तोपर्यंत किती अब्जावधी वर्ष होऊन गेली, त्यामध्ये किती आपले जन्म झाले आणि आपले किती वेळा आपण नष्ट होऊन अनेक वेगवेगळे जन्म घेत, वेगवेगळ्या प्राण्याचे म्हणा, माणसांचे म्हणा, घेत आज ह्या इथे सभागृहात तुम्ही व्याख्यानाला इथे आलेले आहात. ह्यामध्ये किती वर्ष गेली? तर जेवढी वर्ष गेली त्या वर्षांमध्ये तुम्ही जी कर्म केलेली आहेत. आता गंमत कशी आहे बघा, कर्मसुद्धा 3 प्रकारची सांगितली मुख्य. पहिलं कर्म सांगितलं ते संचित. आपण हे शब्द पटकन वापरतो, पण आपल्याला त्यातलं खोली आज तुम्हाला कळावी या हेतूने मी आलोय. थोड्याशाच गोष्टी सांगीन, पण त्या आज पक्क्या जर का बसल्या मनात तर तुम्ही लोकांना 10 सांगू शकाल पुढे जाऊन आणि ह्याने सांगू शकाल, ठासून सांगू शकाल अजिबात न घाबरता. यासाठी मी ते मुद्दाम सांगतोय, जरा जोर देऊन, तर नीट ऐका. 3 आपण गोष्टी नेहमी वापरतो कर्माशयाच्या बाबतीत. एक म्हणजे संचित. संचित म्हणजे साठवलेलं. आता एकीकडे आपण म्हणतोय कर्माशय. कर्माशय म्हणजे काय? तर अनेक जन्मात जी कर्म माझी साठलेली आहेत, ज्याचं अजून फळ मिळालेलं नाही आहे मला, त्याचं साठा.
तो कुठेतरी राहिलेला आहे. आता समजा हा आपण धरून चालू, हातात माझ्या ग्लास, हा जो पाणी मी भरलं, हे पाणी मी जन्मानुजन्मीच्या कर्मांनी, इथे हा कर्माचा साठा माझा झालेला आहे. ही कर्माचा साठा कुठला आहे? तर अनेक जन्मांची जी कर्म माझ्या भोगवट्याला आलेली नाहीत ती आहेत. आता झालं काय, समजा मी या जन्मी 90 वर्ष जगलो. 90व्या वर्षी मरता मरता समजा मी एखाद्याला लागेल असं बोललो आणि मेलो. तर आता ते जे लागेलचं बोलून त्याचं जे मी कर्म केलं आहे, त्याला जे त्रास दिलेला आहे, त्याच्यासाठी मला यायला लागणार. म्हणजे ह्या जन्मी मी जे कर्म केलं, त्या कर्माचं मला ह्याच जन्मी फळ नाही मिळालं. मग आता ते कुठे जाईल? एनर्जी हॅज टू गो समवेअर. कुठेतरी ती शक्ती जायला हवी. मग ही त्या कर्माशयात जाऊन साठते. आता होतं काय, ज्या वेळेला आपण ती रेषा आखलेली आहे, मग अशी तुम्हाला म्हटलं की शून्यापासून ते आजपर्यंत रेषा आखली. साधारणतः गणित कसं चालतं, 2 जन्म झाले की थोडासा आराम प्रत्येक जीवाला दिला जातो. जर का पापकृत्य नसतील तर, पापाचरण जर का नसेल, सर्वसामान्य आयुष्य जगलेलं असेल, तर साधारण 2 जन्मांमध्ये एक 2-4 वर्ष, 8 वर्ष एवढा तरी वेळ एक सुट्टीचा म्हणून, शांतता म्हणून मिळतो. आणि तो प्रत्येकाला मिळतो, कारण ती गरजेची असते आपल्याला विश्रांती, म्हणून ती दिली गेलेली आहे 2 जन्मांच्या मध्ये त्या जीवाला. पण आता कधी कधी होतं काय की पुण्यामुळे, आता परत पुण्य म्हणजे काय हा प्रश्न आला. पुण्य म्हणजे काय की एखाद्याबद्दल मी केलेला, एखाद्यावर केलेला उपकार, ह्या हेतूने केलेला उपकार, ते पुण्यकर्म. एखाद्याला मी पटकन एखादं तहानलेल्याला पाणी दिलं, त्याचा आशीर्वाद मला मिळाला, हे झालं पुण्य. योगी लोक सांगतात की पुण्यही करू नका, पापही करू नका. ते कसं, तर नंतर मी तुम्हाला सांगेन ते कसं पातळीला जाता येऊ शकेल. तो उहापोह नंतर करूया, आत्ता आधी याचं बघूया. तर आता समजा मगाशी जसं मी म्हटलं, 2 जन्मांच्या मध्ये 5-10 वर्षाची गॅप म्हणा, 5-10 वर्षाचा अंतराय दिला जातो आपल्याला. तो अंतराय काही वेळेला वाढतो. तो कशाने वाढतो? तर पुण्यकर्मांमुळे वाढतो, असं आपल्या उपनिषदातही सांगितलेलं आहे, वेदांमध्येही तेच सांगितलेलं आहे. अनेक पुराणांमधनं कथा ज्या येतात त्यात सुद्धा आपल्याला हेच बघायला मिळतं की या 2 जन्मांमध्ये अमुक अमुक वर्ष गेली आणि अमुक अमुक वर्षानंतर हा परत जन्माला आला. हे जे अमुक अमुक वर्षामध्ये जी गेली ती झाली त्याची विश्रांती जीवाची. आता त्या विश्रांतीनंतर अमुक अमुक वेळीच त्याला जन्म का घ्यायला लागला? उदाहरण घेऊया, कृष्ण, रामाचा जन्म. आपण आपल्याला सगळ्यांना ह्याचा आता कुठेही पुरावा नाही की रामाचाच पुढचा जन्म कृष्ण आहे, पण ही मान्यता आहे प्रचलित की रामाचाच पुढचा जन्म कृष्ण आपण मानत आलेलो होतो. पण आता राम झाला केव्हाचा? त्रेतायुगातला. कृष्ण झाला केव्हाचा? द्वापार युगातला. नक्षत्रीय गणिताने 7 सहस्त्र वर्ष इसवी सन पूर्व राम होता. नंतर 5164 वर्ष इसवी सन पूर्व कृष्ण झाला. मध्ये वर्ष किती गेली? 2 सहस्त्र वर्ष. म्हणजे 2 सहस्त्र वर्ष जो विष्णू होता तो स्वर्गात होता, द्यूलोकात होता. त्याने जन्म घेतला नाही. ज्या वेळेला अधर्म माजला त्यावेळेला त्याने ठरवलं की आता आपण जाऊया खाली आणि अधर्माचा नाश करूया आणि मग आपलं कर्तव्य करूया. ही जी त्याला केव्हा जन्म घ्यायचा, ही जी सवलत मिळाली ती ती मिळते, ती पुण्याईने मिळते. एक उदाहरण देतो. महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये भीष्मांनी बरंच ज्ञान दिलेलं आहे. त्या पर्वामध्ये भीष्म अचानक एके ठिकाणी बोलून जातात की जे पांडव आहेत ते अतिशय पुण्यवान आहेत, पण त्यांच्यात थोड्याशा चुका झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना परत जन्म घ्यायला लागेल. पण हा जन्म केव्हा घ्यायचा, कधी घ्यायचा हे त्यांच्या हातात राहील, असं म्हटलं. तर आता हे कशामुळे त्या पांडवांना शक्य झालं? तर ते पुण्याईने शक्य झालं. पुण्याईने म्हणजे अनेक लोकांचं भलं करणं, अपेक्षा न ठेवता, ह्याला पुण्य म्हणतात. की खरोखर चांगल्या हेतूने एखाद्याचं चांगलं करणं म्हणजे पुण्य, आणि एखाद्याला त्रास देणं म्हणजे परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम, हे आपण व्यासांचं वचन आपल्याला माहिती आहे की तशा परोपकाराने आपण वागणं म्हणजे पुण्य. असं केल्याने एक प आपल्याकडे पुण्याचा असेल तर पदवी, प्रतिष्ठा, पद, पत्नी, पौरुष, पराक्रम हे सगळे प प्राप्त होतात एका पुण्यामुळे, असं एक ऋचा सांगते ऋग्वेदात. तर म्हणून या पुण्याला एवढं महत्त्व आहे की 2 जन्मामधला जो वेळ आहे तोही ते पुण्यच ठरवतं. आता तुम्हाला ही एक गोष्ट सांगितली की पुण्यामुळे 2 जन्मामधला जो वेळ आहे तो आपल्याला लांबवता येतो. ही एक गोष्ट तुम्हाला आता कळली. आता पुढचा प्रश्न असा, संचित, मगाशी मी तुम्हाला म्हटलं संचितमध्ये काय आहे की साठलेली कर्म, त्या कर्माशयात जी साठलेली आहे ती संचित कर्म. आता प्रारब्ध म्हणजे काय? तर अमुक अमुक वेळी, अमुक अमुक दिवशी, या दिवशी तू इथे जन्म घेशील, हे ज्या कर्मामुळे ठरतं
ते प्रारब्ध कर्म. प्रारब्ध मध्ये धक्का, अब्ध असा धातू आहे. धक्का देणे, धक्का लागणे. असा कुठला धक्का त्या जीवाला, प्राणमय कोशाला स्वर्गामध्ये दिवलोकामध्ये बसला ज्यामुळे त्याला इथे पृथ्वीवर यावं लागलं? असा कुठला कर्माचा ओढ होता ज्यामुळे त्याला इथे यावं लागलं, परत देह धारण करायला लागला? ते प्रारब्ध कर्म. आता ते प्रारब्ध कर्म कसं असतं, तर आता तुम्हाला पुढची एक गंमत सांगतो. आता ह्या ज्या ग्लासमध्ये मी म्हटलं मगाशी की हा कर्माशय आहे, ह्याच्यात संचित कर्म माझी जन्मजन्मीची साठवलेली आहेत. आता समजा मला देवाने सांगितलं की आता तू 90 वर्ष खाली जग आणि तुला प्रारब्धाला जे भोग येतील, प्रारब्धवश जे भोग येतील ते तू भोग. आता असं म्हणून जर का देवाने हे अख्खी साठलेली कर्म मला 70, 80, 90 वर्षात भोगायला दिली तर काय स्थिती होईल माझी? जी साठलेली सगळी कर्म आहे ती अचानक एकाच जन्मात जर का त्याने भोगायला दिली तर किती पंचायत होईल. म्हणजे मला साधं पाणी जो पिता येणार नाही, कुठनं तरी येऊन काहीतरी आपटेल, पडेल, सतत दुःखात, सतत त्रासात, अशी स्थिती होईल. म्हणून ही अशी वेळ यायला नको माणसावर, त्या जीवावर यायला नको. म्हणून देव काय करतो, त्यातलं थोडंसं पाणी घेतो आणि ते त्या जेवढ्या वेळ त्याचा जो आत्ता प्रारब्धानुसार त्याचं जे आयुष्य असतं तेवढ्या वेळावर सोडतो, की 4 थेंब उचलतो त्यातले, हे भोग, हे आता संचितातलं भोग. आता हे करत असताना संचितातलं थोडंसं उचललं, प्रारब्ध म्हणून त्या माणसाच्या वाट्याला दिलं. आत्तापर्यंत कळलं ना मी काय सांगतो ते व्यवस्थित? ओके. संचितातलं थोडंसं उचललं, प्रारब्ध म्हणून त्या माणसाला त्यावेळी त्या 70-80 वर्षासाठी दिलं. आता ते 70-80 वर्षासाठी दिल्यानंतर हे करताना फक्त तीच कर्म आपण भोगत नाही. आता थोडक्यात उदाहरण देतो. प्रारब्धवश मी जर का माझ्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो तर मी तेवढंच केलं का? नाही. प्रारब्धवश तिथे आल्यानंतर मी माझं विचार केला, माझं डोकं वापरलं आणि काहीतरी वेगळं कर्म चालू केलं नवीन, की आता मी हे बोलतोय, आता हे बोलतोय, माझ्या डोक्याने काहीतरी उद्योग करायचे म्हणून बोलतोय. म्हणजे काय केलं मी? नवीन कर्म चालू केलं. हे क्रियमाण. ह्या जन्मातलं मी जे नवीन कर्म करतोय ते क्रियमाण कर्म. म्हणजे 3 आपल्याला कळली कर्म कुठली? संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. हे तुम्हाला पूर्ण पक्क झालं असेल. आता ही कर्म करताना आपल्याला लक्षात येतं की ही कर्म 3 प्रकारची होतात. ही जी कर्म असतात साठलेली, एक असतं ते पुण्यकर्म, दुसरं असतं ते पापकर्म आणि तिसरं असतं ते मिश्र कर्म. असं आता ही जी 3 आहेत ती तात्विकदृष्ट्या 3 होतात, पण कर्तव्यदृष्ट्या बघायची झाली तर अजून 3 त्याचे भेद पडतात. ते कुठले? तर कृत, कारित आणि अनुमोदित असा. हां, कृत म्हणजे काय? तर एखादी गोष्ट मी स्वतः केली ती कृत. आत्ता मी हे स्वतः तुमच्याशी बोलतोय, हे माझ्याकडनं कृतकर्म होत आहे. जर का मी माझ्या मित्राला सांगितलं की तुम्हाला किती वाजलेत ते सांग, तर हे मी मित्राकडनं करून घेतो, ते कारित कर्म. त्याचं मला कारित कर्माचं फळ मिळतं की मी अमुक अमुक लोकांकडनं ते करून घेतलं, असं त्याला म्हणतात कारित कर्म. आणि तिसरं कर्म जे आहे ज्यामध्ये सगळ्यांचा आपला घोळ होतो आणि योगी लोक मात्र तिथे अगदी डोळ्यात तेल घालून बघत असतात की होत नाही ना आपल्याकडनं, ते म्हणजे अनुमोदन कर्म. या अनुमोदन कर्मामध्ये सगळ्यांचा घोळ होतो. अनुमोदन कर्म म्हणजे काय? कृत म्हटलं मी केलेलं, कारित म्हणजे कोणाकडनं तरी करून घेतलेलं, अनुमोदन म्हणजे 2 लोक कर्म करत असताना त्याला निष्क्रियतेने अनुमोदन देणे. या कर्माचं फळ ते जे करत असतात त्याचं फळ तुम्हालाही लागतं, कारण तुम्हाला त्या तुमचं त्या कर्माला अनुमोदन आहे, स्वीकृती आहे. आत्ता समज एखादा मनुष्य इथे आला आणि इथल्या वयस्कर लोकांना आवासावा काहीतरी बोलला आणि मी इथे गप्प राहिलो, तर त्याला जे पाप लागेल त्याचं काही अंश पाप मला लागणार आहे, कारण मी त्याला अनुमोदन दिलं. आणि गंमत म्हणजे महापुरुषांचा आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं कृष्ण नेमका हेच म्हणाला होता. कृष्ण ज्या वेळेला जरासंधाला मारायला गेला, त्यावेळेला ज्या वेळेला मारायला गेला त्यावेळेला तो म्हणाला की मी अर्जुन आणि भीम असं तुला मारायला आलेलो होत. तर तो म्हणतो का मारायला आलात तुम्ही मला? तू तर माझ्यापासून पळाला होतास, तरी तू परत परत काय येतोयस माझ्याशी लढायला? असं कृष्णाला तो विचारतो. तर कृष्ण त्याला म्हणतो की माझ्यामध्ये, भीमामध्ये आणि अर्जुनामध्ये तुला हरवायची आणि मारायची शक्ती आहे. तू पापकृत्य करतोयस, ही शक्ती असून सुद्धा जर का आम्ही ती वापरली नाही आणि तुला परावृत्त केलं नाही तर त्याचं पाप आम्हाला लागेल, तू जे करतोस तेच आम्हाला लागेल. आम्ही अनुमोदन दिल्यासारखं होईल आणि म्हणून ते आमच्या माथी बसू नये म्हणून मी आज तुला मारायला आलेलो आहे.
हा आता मी तुम्हाला मूळ विषयाकडे कसा वळतोय ते तुम्हाला कळेल. हा देव आणि माणसामधला फरक, अनुमोदन कर्माचा. दोन लोक भांडतायत, मी कशाला पडू मध्ये, माझं काय जात आहे. एखादा प्राणी कोणतरी लहान प्राण्याला मारतंय, मी कशाला पडू. पडलं ना, तुम्ही ऑलरेडी पडलेले आहात तिथे तिथे उभे आहात म्हणजे पडलात त्या कर्मामध्ये. असं असं नाही आहे की तुम्ही तिथे, मी फक्त त्याचा संभाषणाचा भाग नाही झालो म्हणजे मला कर्मफळ लागलं नाही. आणि म्हणून आमच्या लॉमध्ये सुद्धा ज्यावेळेला आत्ताचे जे लॉ आपण शिकतो त्यामध्ये एक वचन आहे, इग्नोरेन्शिया ज्युरिस नॉन एक्सक्यूज ॲक्ट. म्हणजे काय की इग्नोरन्स ऑफ अ लॉ इज नॉट अन एक्सक्यूज. म्हणजे तुला हा नियम माहिती नव्हता हे तू कारण म्हणून देऊ शकत नाहीस. तू जर का या जगाला आलेला आहेस तर तुझं एक कर्तव्य आहे की आज मी कसं वागलं पाहिजे हे आपल्या शास्त्रज्ञांकडनं ऋषींकडनं जाणून घेणं ही जगण्याची पद्धत आहे. म्हणजे मी इंजिनियर आहे किंवा मी CA आहे किंवा मी अमुक आहे म्हणून मी इकडे पडलो नाही किंवा मी ह्याचा अभ्यास केला नाही हे कारण देता येत नाही आपल्याला, असं देवाने सांगितलेलं आहे. हे देवाचे नियम आहेत. आणि असे नियम जो पूर्णपणे आणि उग्रतेने पाळतो तो मनुष्य मानवी मर्यादा ओलांडायला लागतो. तर ही झाली सगळी आत्ताच्या या सगळ्याची पूर्वस्थिती. आता मी ज्या वेळेला हा विचार केला की आज ह्याविषयी बोलायचं, त्याविषयी माझ्या मनात विचार आला होता की एक पाऊण तास बोलायचं आणि 15 मिनटं कोणाला काही प्रश्न असतील ना तर ते विचारायचे आणि त्याची उत्तर द्यायची. त्याच्यातनं जास्त पटापट कळतात, विषयही मांडले जातात, लोकांना जे हवं ते आपण वाटल्यास नंतर बघू. शेवटची 10 मिनटं आवर्जून तुम्ही प्रश्न विचारा आणि मी जास्तीत जास्त शास्त्राला योग्य अशी उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन. कारण मी एक दंडक मनापासून पाळायचा प्रयत्न करतो, तो म्हणजे माझं मत देत नाही व्याख्यान देताना. मी प्रत्येक वेळी ऋषींचं मत त्याला आधार देण्याचाच प्रयत्न करतो. माझं मत कारण चुकीचं असू शकतं, कारण माझ्या मर्यादित अनुभवातनं ते आलेलं असतं. पण ऋषींचं मत हे फार ज्ञानातनं आलेलं असतं, त्याच्यावर शंका घेण्याची आपली योग्यता नाही. म्हणून मी त्यांचं जास्तीत जास्त द्यायचा लोकांना प्रयत्न करत असतो. तर हा आपण पुढे बघूया. पण तुम्ही मनात जे प्रश्न पडतील या व्याख्यानानंतर ते आवर्जून विचारा, मी त्याचे प्रयत्न करीन उत्तर द्यायचे. हे मला तुम्हाला सांगायचं. तर आता आपल्या लक्षात आलं की 4 या गोष्टी, कर्म, कर्माशय, देव आणि मनुष्य. तर आता कर्म या विषयावर बोलताना कर्माचे भोग जे वाट्याला येतात ते भोगायलाच हवेत का हा प्रश्न पडतो. अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसतं की काही युक्तिप्रयुक्तीने काही जी लोक असतात ते भोग टाळतात. तर आता एक ऋग्वेदामध्ये ऋचा आहे की कर्माचे भोग त्या माणसाला कसे पाठी लागतात. तर त्या ती ऋचा अशी आहे की अनेक गायींमध्ये, आता समजा मोठा असेल आणि त्याच्यात 1000 गायी असल्या सहस्त्र, तर तिथे जर का एखाद्या गायीचं वासरू सोडलं तर ते बरोबर आपल्या आईला शोधत जातं. त्याला सांगायला लागत नाही आई कुठे आहे. अनेक समान दिसणाऱ्या गायी जरी असल्या तरी ते वासरू आपल्या गायीच्या इथेच जातं, आईच्या इथे जातं. तर हे वासरू ज्या प्रकारे जातं त्या प्रकारे कर्माची फळं आपल्या कर्त्याला शोधत येतात, असं एक वचन आहे. म्हणजे जन्म कुठलाही असू द्या तुमचा, 4 जन्मापूर्वी केलेलं असलं तरी ते तुम्हाला येऊन चिकटणारच, ही एक ऋचा दिलेली आहे. मग आता प्रश्न असा पडतो की ह्याच्यातनं बाहेर पडायचा काही मार्ग आहे का. मी आज ह्याविषयी जास्त बोलण्याचा प्रयत्न करणार आहे की ही युक्ती आपल्याला देता येईल का. आणि स्वयुक्ती असं म्हटलं आहे की स्वतःच्या युक्तीने, आपल्या आद्य शंकराचार्य म्हणतात की युक्तिप्रयुक्तीने योगमार्ग साधायला लागतो. तर त्याच्यात काही अशी उत्तरं दिलेली आहेत का की ज्यामुळे आपल्याला कर्माचं अमुक फळ आपल्याला जे आत्ता येतं आहे, जे आपल्याला त्रास होतो आहे त्या फळाचा, ते आपल्याला चुकवता येईल किंवा टाळता येईल. तर ह्याच्यावर आपण थोडंसं उभं करूया. मगाशी मी जसं म्हटलं कर्माचे 3 प्रकार, एक पुण्य, एक पाप आणि तिसरं मिश्र. एखाद्या माणसाला मी जर का पाणी दिलं आणि त्याच्याबरोबर कानाखाली वाजवली पाणी देता तर ते झालं मिश्र कर्म. कारण मी प्रेमाने पाणी दिलं आणि कानाखाली पण वाजवली, म्हणजे वाईटही केलं चांगलंही केलं त्या माणसाचं, हे मिश्र कर्म झालं. खरं ज्या वेळेला माझं मत असं आहे, ज्या वेळेला मिश्र कर्म म्हणतो त्यावेळेला ते पापकर्मच असतं. खरं ते 2-3 भेद नव्हेतच, 2च भेद आहेत. पण गंमत कशी, जग काही पांढऱ्या आणि काळ्यामध्ये चालत नाही. आणि मनाचे जे हेतू असतात ते इतके दुर्बोध असतात मनुष्याचे की कधी कधी अंतस्थ जो आत्मतत्व जे अंतस्थ आहे आपल्या, त्यालाच फक्त ते कळतं की अमुक मनुष्याने कुठल्या हेतूने काम केलं. म्हणजे बाकीचं मनुष्य बाहेरचे अगदी मोठ्या लोकच सांगू शकत नाहीत. आणि म्हणून आद्य शंकराचार्यांनी म्हणून ठेवलं आहे विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये की
अंतस्थ जो हेतू असतो, अंतस्थ जी शुद्धी असते ती गुरुलाही कळत नाही शिष्याची. ती एका पातळीनंतर शिष्याने स्वतःच त्याचा अभ्यास करायचा आणि स्वतःच त्याबद्दल चाणक्याचा एक चाणक्य नीतीत श्लोक आहे, यस्य नास्ति स्वयंप्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किम लोचनाभ्याम विहीनस्य दर्पणः किम करिष्यति. असं तो म्हणतो. म्हणजे काय की यस्य नास्ति स्वयंप्रज्ञा, ज्याला स्वतःची प्रज्ञा नाही आहे, शास्त्रम तस्य करोति किम, त्याच्यापुढे शास्त्र किती जरी उगाळलं तरी उपयोग काय. कारण तो कसं, तर त्याने उदाहरण दिलं आहे, लोचनाभ्याम विहीनस्य, ज्याला डोळे नाहीत अशा माणसाला दर्पण किम करिष्यती, आरशासमोर देऊन काय उपयोग. म्हणजे चाणक्याला असं म्हणायचं आहे की तुम्ही स्वतःला आरशात जसे बघता, त्यावेळेला आरशात का बघतो आपण, की माझ्यात दोष काय आहेत, इथे काळं लागलं आहे का, इथे लागलं आहे का, इथे माझ्या काही जास्त मोठाच नाम आला आहे का, किंवा बायका बघतात टिकली तिरकी झाली आहे का, या गोष्टी. म्हणजे दोष माझं किती आहे ते बघण्यासाठी आपण आरशात बघतो. तसं चाणक्य म्हणतो तुम्ही शास्त्राला बघा, असं चाणक्याने सांगितलं की शास्त्र का वाचायची, माझे दोष मला कळावेत, बस माझे दोष चव्हाट्यावर यावेत, म्हणजे मी जास्तीत जास्त ते काढून टाकीन आणि सत्वशील आणि शुद्ध बनीन. ह्यासाठी आपण शास्त्र अभ्यास करायचा. तर हे करताना 3 कर्म, जशी मगाशी मी तुम्हाला सांगितली, पुण्यकर्म पापकर्म, आपण ती पुण्य आणि पाप अशीच घेऊ, मिश्र कर्मांमध्ये आता जाऊया नको. तर आता आपल्याला नेहमी आपल्या मनात येतं की चांगली गोष्ट घडली की कसा मीच त्याला बरोबर आहे, मीच कसा लायक आहे त्या चांगल्या गोष्टीला, आणि वाईट जरा जरी घडलं तरी मात्र हे माझ्या माथी का आलं, मी इतकं केलं आहे काय की माझ्या माथी हे भोग आले. तर गंमत अशी आहे की अनेक लोक जे म्हणतात की आयुष्यभर या अमुक माणसाच्या माथीत दुःख झालं, तर ही गोष्ट मूलतः पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे की चुकीची आहे. दुःख जरी असलं तरी शोक करायचा की नाही ही गोष्ट आपल्या हातात असते. हे योगशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. शोक म्हणजे काय, आता उदाहरण देतो, चिमणी फांदीवर बसलेले असतात, एखादी घार येते, पटकन एखाद्या चिमण्याला उचलून घेऊन जाते. ती चिमणी काय करते, 2 दिवस शोक करते, 3ऱ्या दिवशी बरोबर सूर्योदय झाला की ती अति झोपत नाही, दाणे टिपायला सकाळी बाहेर पडते. दुःखाती वेगाने आयुष्य संपवणे, दुःखाती वेगाने 10-10 दिवस बसून राहणे, दुःखाती वेगाने हे करणे, हे असा कुठलाही प्राणी करत नाही. आणि फक्त मनुष्यच मात्र एकमेव मनुष्य आहे की आपल्या दुःखाचा अतिशय शोक करत बसतो. आणि चांगली गोष्ट घडली की काय 2 दिवस आनंद मानायचा, 3ऱ्या दिवशी विसरून जायचं. देवाने ती चांगली गोष्ट दिली आहे त्याचे तुम्ही उपकार ते स्मरणात ठेवत नाही 10 दिवस. शोक मात्र जरा जरी मला त्रास झाला की 10 दिवस नाही, वर्षानुवर्ष लक्षात राहतं, ती मला अशी त्यावेळेला दुपारी 2 वाजता 25 वर्षापूर्वी बोलली होती, हे लक्षात राहतं. पण प्रामाणिक एखाद्याने मदत केली असेल ती लक्षात राहत नाही. योगशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की विवेकी मनुष्य जो असतो, पातंजल योगशास्त्रामध्ये कैवल्यपादात म्हटलं की विवेकी मनुष्य असतो त्याला सगळं जग दुःखमय दिसतं, पण शोकमय नाही दिसत, दुःखमय दिसतं. त्याला फक्त एवढंच कळतं की ह्या सगळ्या गोष्टी अनित्य आहेत, त्यामुळे आपल्याला दुःख होणार आहे, फिक्स आहे, 100% होणार. जोपर्यंत तुम्ही तुमचं चित्त मूळ नित्य गोष्टींमध्ये लावत नाही, जोपर्यंत तुम्ही अशुद्धीला शुद्धी समजताय, जोपर्यंत तुम्ही दुःखाला सुख समजताय, तोपर्यंत ह्या गोष्टी करणार नाहीत. आणि म्हणून आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं की उपासना करा. तर आता मूळ विषयाकडे येतो की मग हे भोग उपासनेने टळतात की काय, हा एक प्रश्न येतो. मग उपासना म्हणजे काय, आता परत प्रश्न आला. म्हणजे हा विषय खरोखर इतका मोठा आहे की आत्ता बोलायला लागलं उद्याची रात्र उजाडेल, इतका मोठा विषय आहे. उपासना, वैराग्य, ते खाली सांगा तुम्ही. कसं आहे, त्यांचं ठरलेलं असतात ना, त्यामुळे नाही घेऊया नक्की. तर हे कसं आहेत, विषय फार मोठे आहेत, एक एक जरी श्लोक घेतला ना तरी त्याच्यावर अनेक हजारो उदाहरणं देता येतील. तर मूळ विषयाकडे येऊ. तर हे करताना उपासना आपल्याला करायला कशी हवी, तर हा प्रश्न येतो. अनेक लोक म्हणतात की उपासनेमुळे भोग कमी होतात. तर त्याच्यासाठी आधी उपासनेसाठी महत्त्वाचं काय, मन, बरोबर. आता मनाची व्याख्या काय आहे, आपल्या ह्याच्यात उपनिषदांमध्ये अंतःकरण चतुष्टय असा शब्द वापरला. हां, अंतःकरण चतुष्टय म्हणजे काय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्या कानावर हे 4 शब्द सतत पडतात. पण त्याचा अर्थ काय आहे, बारीक अर्थ आहे खूप.
आणि तो आज आपण लक्षात घेऊया, म्हणजे आपल्याला उपासनेत उपयोग होईल त्याचा. बऱ्याच लोकांना आपल्या मनाच्या पलीकडे आपण जातच नाही. आयुष्यभर अगदी इतकं म्हणीत मी, बुद्धीच्या प्रांतामध्ये सुद्धा प्रवेश होत नाही. भावनेतच गुंततो आपण आणि भावनेतच मनाच्याच भागात आपण खेळत राहतो आयुष्यभर. त्याचं कारण म्हणजे शास्त्रांचा अभ्यास नाही म्हणून. आणि गंमत कशी होते, बऱ्याचदा लोकांशी बोलतो, ते म्हणतात आम्हाला अनुभव आले की आम्ही ते बघू. अरे म्हटलं त्याला किती वेळ जाईल, म्हटलं पुढच्या स्टेज मागचा शहाणा अशा याने. आता समजा एखादा मनुष्य म्हणतोय की मला अनुभव येऊन गेला, तू परत तोच अनुभव घेणार. मग त्याला जर का 60 वर्ष गेली, परत तुला 60 जाणार. मग म्हटलं माणूस म्हणून आपली उत्क्रांती व्हायची केव्हा? ती व्हायचीच नाही कधी. आणि म्हटलं अशाने किती जन्म लागतील. तर आपण जास्तीत जास्त हे जाणून घेऊन पुढच्या स्टेज मागच्या क्षणा असं बघूया, म्हणजे आपला वेळ कमी होईल आणि आपल्याला पटकन ह्या जन्मी निदान काहीतरी पदरी पडेल या योगमार्गातलं, असं काहीतरी करूया. कारण उपयुक्ततावाद गीतेत कृष्णाने सांगितलेलं आहे की एखादी गोष्ट उपयुक्त असेल तरच ती करा, त्याच्यातनं काय मिळतं हे बघितलंच पाहिजे. आणि हे गंमत कशी आहे, हे भौतिकातलं मिळणं नाही आहे, त्यामुळे त्याचा अध्यात्मात काही बाध येत नाही. हे तुम्ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तुम्ही एक अध्यात्मात उन्नती मिळवण्यासाठीच गाठताय. त्यासाठीच म्हणजे हेतू शुद्ध असल्या कारणाने हा जो काम आहे, ही जी इच्छा आहे ती अशुद्ध नव्हे, की मला जाणून घ्यायचं आहे, ही इच्छा असणं खूप चांगलं. तर आपण असं जाणून घेऊ की हे 4 गोष्टी काय. मन म्हणजे मध्ये मनन हा धातू आहे. मनन करणे म्हणजे एखाद्या गोष्टीवर चिंतन करणे, एखाद्या गोष्टीवर मनन करणे. संकल्प विकल्प त्या बाबतीतले करणे म्हणजे मन. आता मी ज्या वेळेला व्याख्यानाचा विषय निवडला त्यावेळेला कुठला विषय घेऊ, या वेळेला जे माझ्या मनात आलं ते झालं मन. ते संकल्प करत होतं, विकल्प करत होतं. मग एक मन म्हणालं व्यासांवर बोल, मग दुसरं म्हणालं की आत्ता अभ्यास नाही आहे झालेला, मग आपण अभ्यास झालेल्या विषयावर बोलूया. मग हे ज्या वेळेला मी असं म्हटलं की अभ्यास झालेल्या विषयावर बोलूया, ते कुठल्या प्रवृत्तीमुळे आलं तर ती बुद्धी. कारण ज्ञानाची बैठक तिथे बसली आणि माझा विचार निश्चित झाला, माझं मनातलं गोष्ट निश्चित झाली, तिथे येते ती बुद्धी. अमुक अमुक गोष्ट करायची की नाही हे ठरवणारं मन, हीच गोष्ट करायची म्हणून निश्चयात्मिका बुद्धी असं गीतेत म्हटलंय बघा. कसे सगळ्यात नाही रेषा गेलेली आहे बघा की निश्चयात्मिका बुद्धी. निश्चयात्मिकाच असते बुद्धी नेहमी, की ती निश्चय करते ह्या 4 गोष्टीतलं मी हे निवडणार, हे निश्चय झाला म्हणजे तिथे बुद्धी आली. मन बुद्धी. आता चित्त. चित्त म्हणजे काय तर चित्त हा विषय इतका खोल आहे, चित्ताचा वरवरचा भाग म्हणजे मन आहे असं तुम्ही समजा. आपण एखाद्या वेळेला म्हणतो बघा, आपण अगदी बोलीभाषेत सुद्धा प्रयोग करतो की अरे माझ्या चित्तात एक प्रकारची हुरहुर लागली, असं वाटतं की आतून कोणतरी काहीतरी विचित्र आहे असं वाटत राहणं. एखाद्या वेळी आपलं चित्त एका ठिकाणी लागून राहतं आणि इकडे आपण काम करत असतो, इकडे आपण विचार करत असतो, इकडे आपण साधारण ज्या गोष्टी करायच्यात कामामध्ये मग्न असतो, पण आपलं चित्त कुठेतरी लागून असतं, हे आपण म्हणतो. तर ते चित्त लागून असतं त्याला अनुसंधान असं म्हटलेलं आहे. विवेक चूडामणीमध्ये आपले आद्य शंकराचार्य त्याला अनुसंधान म्हणतात. अनुसंधानाची जी पद्धत आहे ना त्याला चित्त म्हणतात. तीच ती योगशास्त्रामधली धारणा. योगशास्त्रामध्ये धारणा, ध्यान आणि समाधी असा क्रम आहे, बरोबर. समाधी एकदम साधत नाही, त्याच्यासाठी ध्यान करायला हवं, पण ते ध्यानही एकदम साधत नाही, म्हणून ध्यानाच्या अगोदर धारणा झाली पाहिजे. मग धारणा म्हणजे काय तर एखाद्या विषयावर चित्त खिळवून ठेवणं, मन खिळवून ठेवणं. मन संकल्प विकल्प करतं, ते विकल्पानंतर विचार येतात, विकल्पानंतर वितर्क येतो, वितर्कानंतर विचार येतात आणि विचारानंतर बुद्धी येते की परफेक्ट तेच करायचं आहे मला, ही निश्चयात्मिका बुद्धी असं म्हटलेलं आहे. ती बुद्धी ज्या ठिकाणी स्थिर होईल ती त्या ठिकाणावर धारणा करणे म्हणजे दिवसभर तिथेच आपलं मन गुंतवून ठेवणे म्हणजे धारणा. ही धारणा दिवसभराची झाली की त्यानंतर जे रात्री तुम्ही 10 मिनटं किंवा 15 मिनटं 20 मिनटं डोळे मिटून बसता त्यावेळेला दिवसभर ज्या विचाराशी एकरूप झालेले असतात तोच विचार मनात येतो. तो विचार मनात आला की बाकीच्याही विचारांची लढायला लागत नाही, कारण आधीच दिवसभर आपण एकाच विषयावर चित्त खेळवण्याचा प्रयत्न केलेला असतो, म्हणजे प्रॅक्टिस झालेली असते, सराव झालेला असतो. सराव झाल्यामुळे आज मला ध्यान करता आलं. आपल्या लोकांचं होतं काय, आपण दिवसभर वाटेल तसे वागतो, हे कर ते कर, इकडे लक्ष दे तिकडे लक्ष दे, आणि मग रात्री एक बसतो ध्यानाला 10 मिनटं. मग 10 मिनटं बसतो की त्यातली 5 मिनटं शरीर शांत करण्यातच 5 मिनटं जातात. इथं कुठेतरी टोचतंय, इथं कुठेतरी माझं पाठच अवघडली आहे, बसायची सवय नाही, यातच 5 मिनटं. पुढची 5 मिनटं म्हणजे माझ्या मनात विचार की 10 विचार, मग तर्क वितर्क चालू होतात. म्हणून म्हटलं आधी धारणा करा.
मग तिथे आलं चित्त. जसं मी मगाशी म्हटलं, अनुसंधान करणे म्हणजे चित्त, मनन करणे म्हणजे मन, निश्चय झाला म्हणजे बुद्धी. आणि हे 4 झाल्यानंतर हे सगळं जे करतोय ना, तो एक अहम नावाची व्यक्ती असते, की हे मी का करतोय, तर मी, माझा अहमपणा, हा जो मी आहे ना, तो मी असं जरी आत्ता प्रगट होत असला ना प्रत्येकाचा, तरी जगण्यामध्ये तो आवश्यक असतो. हे कर्मभोग जे आहेत ना, ते अहम असेपर्यंत असतात, असं योगी पुरुष म्हणतात. हे आपण ऐकतो, बरोबर, की अहम नाही आहे त्या व्यक्तीला. पण गंमत अशी आहे की ह्याच्यात मी येणार आहे आता पुढे बोलताना, देव आणि मनुष्यामध्ये बोलताना, अहम हा गरजेचा असतो. अहम हा पूर्ण त्याज्य नाही आहे. व्यावहारिक जगात जगताना जर का तुम्ही अहम त्यागलात तर ठायी ठायी अपमान सहन करायला लागतात आणि त्रासच होतो. आता मग अहम केव्हा नाही बाळगायचा आणि अहम केव्हा बाळगायचा, ह्याच्यासाठी आपण 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. ती म्हणजे आता मी येतो देव आणि मनुष्य. ज्याला हे कळलं ना की कुठे अहम बाळगायचा आणि कुठे नाही, तो मानवी मर्यादा ओलांडायला लागतो. ते कसं ते तुम्हाला सांगतो. आता एक अशी गंमत बघा, कृष्णाचं उदाहरण घ्या. कृष्ण ज्या वेळेला राष्ट्रीय पातळीवर बोलत होता, की कृष्ण द्वारकाधीश म्हणून वागत होता, त्यावेळेला त्याने अहम त्यागला का? त्यावेळेला त्याने अहम त्यागला नाही. त्यावेळेला तो काय म्हणाला, की मी कृष्ण आहे, मी धर्माच्याच बाजूने उभा राहणार, हे मी म्हणाला तो. मग त्यावेळेला कृष्णाला असं म्हटलं का कोणी, की नाही तू बुवाबाजीच करतो, तुझा अहम गेलेलं नाही आहे. मग हे केव्हा झालं? हे तेव्हा नाही झालं. हे केव्हा झालं? ज्या वेळेला अहम कृष्णाने केव्हा त्यागला? सुदामा समोर आला तेव्हा अहम त्यागला. सुदामा समोर अहम दाखवला? नाही दाखवला. सुदामा समोर आल्यानंतर त्याचे चरण धुतले. पांडवांच्या शेवटच्या यज्ञाच्या वेळी ज्या वेळेला त्यांनी राजसूय केला, त्याची सांगतेच्या वेळी कृष्णाने ब्राह्मणांचे चरण धुवायची कामं केली, नुष्टी खरकटी काढण्याची कामं केलेली आहेत. त्यावेळेला त्याने अहम दाखवला नाही. म्हणजे आता आपल्याला असा एक नियम लक्षात येतो ह्यावरनं, की वैयक्तिक आयुष्यामध्ये ज्या वेळेला मी जगतोय, अध्यात्माचा वापर करतोय, त्यावेळेला जे नियम असतात अध्यात्मातले ते वेगळे आहेत. आणि राष्ट्रीय पातळीवर ज्या वेळेला मी एक व्यक्ती म्हणून एक वेगळं काहीतरी संबोधन करतोय, त्यावेळेला अहम असायला हवा की काय, असा आपल्याला विचार येतो. अजून एक उदाहरण देतो. स्वातंत्र्यवीर सावरकर, अतिशय प्रचंड मोठे योगी. दर माझ्या व्याख्यानामध्ये मी त्यांची उदाहरणं देतो. असं लोक म्हणतील, पण त्याला पर्याय नाही आहे, कारण आजच्या काळात त्यांच्यासारखा योगी एवढ्या 2-250 वर्षात होऊनच गेला नाही कोणी, असं म्हणायला लागेल. आता त्यांनी काय केलं बघा, ज्या वेळेला त्यांच्या इथे इंग्रज लोक झडती घ्यायला आले, त्यावेळेला नकाशे शोधत होते इंग्रज लोक. तर ते इंग्रज लोक ना बॉम्ब शोधत होते, म्हणजे बॉम्ब त्यांनी लपवला आहे की काय हे बघण्यासाठी आले होते. ते बघायला आलेलं असताना त्यांनी विचारलं की तुमच्या घराचा नकाशा दाखवा, असं स्वातंत्र्यवीर सावरकरांना विचारलं. आता सावरकरांना नकाशा, कारण त्यांना तो जोपर्यंत ते ब्लूप्रिंट बघत नाही तोपर्यंत कुठे कुठे खोली आहे, बारीक तळखोली आहे की काय, हे त्यांना लागत असे कुठे तोल आहे बघायला. म्हणून तो त्यांनी सावरकरांनी द्यायला ज्यावेळेला सावरकर गेले, त्यावेळेला इंग्रज म्हणाले आम्हाला मूळ जो ओरिजिनल ब्लूप्रिंट आहे ती द्या. तर त्यावेळेला सावरकर म्हणाले हे घ्या. म्हणून सावरकरांनी एक कागद त्यांच्या हातात दिला, तर तो कागद होता अख्ख्या भारताचा नकाशा. त्यावेळेला अखंड हिंदुस्थानच माझं घर आहे, तुम्ही शोधा कुठे शोधायचं. म्हणजे हा जो अहम आहे ना, तो व्यापक होतो, अहम नष्ट होत नाही. महापुरुषांचा जो अहम आहे ना, तो व्यापक होतो. कृष्णाला, एखाद्या देवाला एखाद्या सामान्य माणसावर अन्याय झाल्याचा राग काय येतो? मला जर का माझ्या बाबांवर आईवर अन्याय झाला तर मी चवतळून उठेन की नाही? का? कारण मी आईला माझं समजतो, मी बाबांना माझं समजतो, मी मित्रांना माझं समजतो. त्यांना कोणी बोललं तर मला राग येईल, पण आता रस्त्यावरच्या एखाद्या माणसाला कोणी बोललं तर मी बाजून जाईन की नाही? इथे कृष्ण काय करेल, इथे कृष्णाला राग येईल की तू माझ्या माणसाला बोललास. म्हणजे त्याचं माझं जे धारणा जी आहे ती अख्ख्या जनसामान्यांवर आहे. म्हणजेच इथे ती वैयक्तिक स्वार्थापुरती न राहता व्यापक होते. म्हणून व्यापक झाल्यामुळे ती एकरूप बनते शंकराशी. आणि म्हणून त्यांचे कर्माशय वेगळे आणि मनुष्याचे कर्माशय वेगळे. आता तुम्हाला साधं उदाहरण देतो. मी ज्या गोष्टीला अहम माझं माझं म्हणतोय, जर का माझ्या नशिबी असं असेल की एखादी व्यक्ती येऊन, माझ्या जवळची व्यक्ती येऊन मला त्रास देईल, तर देव काय करेल, ते भोग माझ्या नशिबी लागताना काय करेल, माझा मित्र, माझे आई बाबा त्यांच्याकडनं काहीतरी मला बोलेल, मग मला राग आला, मग मी काहीतरी विरुद्ध बोललो, मग आमच्यात दुराव निर्माण झाला, म्हणजे हे भोग माझ्या नशिबी आले.
पण आता जे महापुरुष होऊन गेलेले आहेत त्यांना जर का हा भोग द्यायचा तर काय करायला लागेल देवाला? कृष्णाला जर का हा भोग द्यायचा आहे तर यादवी घडवून आणायला लागते. हे लक्षात घेतलं पाहिजे. यादवी म्हणजे अख्खं कुळ नष्ट होतं तेव्हा त्याच्या मनाला लागलं. इतकं मन व्यापक झालेलं आहे की मोठ्या गोष्टींवर परिणाम ज्यावेळेला होतो त्यावेळेला त्यांच्या मनात लागतं. साध्या साध्या गोष्टीत ते गुंतलेले नसतात, त्याने तो अहम केव्हाच त्यागलेला असतो. हा साध्या साध्या गोष्टींमध्ये ते आपलं नेसलेलं पितांबर स्वतः देईल, पण दुसऱ्याचं त्याला केलेलं काढलेलं काही चालणार नाही. वैयक्तिक पातळीवर योगशास्त्रातल्या ज्या सगळे यमनियम आहेत ते अभ्यासताना पूर्ण सगळं आपलं हातचं देऊन मोकळं व्हावं आणि तत्परतेने ते नियम पाळावे. पण राष्ट्रीय पातळीला ज्यावेळेला आपण ते पाळायला जातो त्यावेळेला अहम जोपासलाच पाहिजे. युद्धाच्या वेळी अहिंसा उपयोगाची नाही. युद्ध ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला समोरच्या शत्रूला नेस्तनाबूत करणं हाच धर्म आहे. पण आता एकमेकांशी बोलताना वैयक्तिक पातळीवर कोण काय बोललं तर क्षमाशील राहा, ते कोणी करत नाही. आम्ही नेमकं बरोबर विरुद्ध करतो. आमच्यासमोर कोण आलं काही बोललं आम्हाला कोणी की लगेच आम्ही नखं टवकारून वर जातो मारायला त्याला वैयक्तिक आयुष्यात. आणि देशाच्या बाबतीत विचार करताना मात्र त्यांनी आक्रमण केलं ना, साधी लोक आहेत ती, क्षमा करा. मग तिथे चवतळून जायचं नाही. जिथे हवं तिथे चवतळून आपण जात नाही. आणि जिथे चवतळून जाता कामा नये, जिथे क्षमाशीलता हवी, जिथे यमनियम कठोरतेने आचरायला हवेत तिथे आपण आचरत नाही. अहिंसा असाच नियम आहे. आणि कर्माशय कसा लागतोय तुम्हाला मी सांगतोय की वैयक्तिक पातळीवर तो वेगळा लागतो आणि राष्ट्रीय पातळीवर तो वेगळा लागतो. तर या गोष्टी आपण आत्ता बघितल्या की कर्माशयाचे नियम कसे बदलतात. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक गोष्ट करताना घरातली एखादी पाल, घरातलं एखादं झुरळ नका मारू. त्यांना मारलं तर पाप लागेल तुम्हाला अहिंसा घडली म्हणून. पण समजा एखादा मनुष्य आताताई आला रस्त्यावर मारायला आला 4 लोकांना, त्याला लागलीच तुरुंगात टाकलं पाहिजे किंवा त्याला लागलीच बेदम मार मिळेल पोलिसांकडनं ह्याची निश्चितता केली पाहिजे. ही खरी अहिंसा गीतेत कृष्णाने सांगितलेली आहे की आताताई जर का आला तर तो वध्य. पण समोर आपल्या लहान एखादं मूल आलं, एखादा आपलाच मनुष्य आपल्याला काहीतरी बोलला तर बोलू नये. ही वैयक्तिक पातळीवरची अहिंसा. ही आपण ज्यावेळेला आपण पाळायला लागू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की आपण आत्ता जो आपला कर्माशय आहे तो किती मानूच्या पातळीचा आहे आणि देवांचा किती दैवी पातळीचा होता. यात परत आता लोक म्हणतात की हा अधिकार आपल्याला आहे का, की देवाला कर्माशयाच्या नियमात बसवणारे आपण कोण, हा एक प्रश्न केला जातो. की देव तर मोठे, देवांना आपण कर्माशय. तर केनोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. त्या केनोपनिषदामध्ये स्पष्ट असा आदेश आहे, कदस्य त्वं कदस्य देवेषु मीमांसाम एव तु मन्ये विधितम असं म्हटलंय. म्हणजे काय की ब्रह्माचा म्हणजे ज्ञानाचा किती अंश देवांमध्ये आहे आणि किती अंश तुझ्यामध्ये आहे याची मीमांसा कर, असं ऋषी आपल्या शिष्याला म्हणतो. म्हणजे कृष्णाकडे किती ज्ञान होतं, व्यासांकडे किती ज्ञान होतं आणि आपल्याकडे किती ज्ञान आहे ह्याचा प्रत्येकाने विचार करायचा. तो बेंचमार्क ठेवायचा की ह्या जन्मी मला अमुक अमुक गोष्ट कळली, पुढच्या जन्मी मला थोडंसं अजून कळेल, ह्याच जन्मी मी त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करेन, ह्याच जन्मी. आणि माझं काय म्हणणं आहे, जरी नाही बनलो, समजा मी असा निश्चय केला की मला व्यासांसारखं ज्ञान मिळालं पाहिजे आणि माझं जर का या जन्मात माझं ते पूर्ण नाही झालं तर तुम्हाला कोण धारेवर धरणार आहे का? तुम्हाला कोण असं म्हणणार आहे का, टेंगा दाखवणार आहे का तुम्हाला? देव उलट कौतुकच करेल ना. फक्त हे करताना ही चिकित्सा जी आहे, देवांची चिकित्सा करायची, मनुष्याची चिकित्सा करायची, ती श्रद्धेने करायला जमली पाहिजे. आज 2 गट पडलेले आपल्याला दिसतात. एक गट असा आहे की तो फक्त चिकित्सा करतो. देवांची चिकित्सा करायची म्हणजे देवाला चव्हाट्यावर उभं करायचं, त्याचे दोष सांगायचे. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे अतिशय देवभोळा आहे की फक्त देवच मोठा असं तसं. मधला जो भाग आहे की मी चिकित्सासुद्धा करीन आणि माझी श्रद्धा पण आहे देवावर, मी श्रद्धेने त्याच्याकडनं ज्ञान घेईन. ही जी गोष्ट आहे ती गोष्ट कोणीच करत नाही आहे. आणि ती गोष्ट जेव्हा घडायला लागेल तेव्हा ती खरी उपासना सुरू होते. आता बघाचा विषय जो मी म्हटला, उपासनेने भोग कमी होतात का? तर पुण्यामध्ये कर्वे गुरुजी नावाचे गुरुजी आता निवर्तले, ते असे म्हणायचे की 80% भोग माणसाचे कमी होतात उपासनेमुळे. उपासना म्हणजे काय, तर ज्या अमुक देवाची मी उपासना करतोय त्याचं उपआसन बनता आलं पाहिजे मला. उपआसन बनणे म्हणजे काय की आता हनुमानाला जाऊन, दत्ताला जाऊन कित्येक सहस्त्र वर्ष झाली, बरोबर. त्या दत्ताला जर का आत्ता वाटलं की भूतलावर जाऊन काम करायला हवं
तर त्याने तुमच्या देहाची निवड करावी. असं आपल्या देहाला घडवणे, असं आपल्या बुद्धीला घडवणे, असं आपल्या चित्ताला, मनाला तेवढ्या शुद्धीमध्ये सतत ठेवायचा प्रयत्न करणे म्हणजे उपासना, म्हणजे त्या देवाचं उपआसन होणे म्हणजे उपासना. आता उपासनेचा दुसराही अर्थ आहे की त्या देवाच्या जवळ जाणे. उपासना म्हणजे जवळ जाणे. जवळ कशाने जातो? तर ज्ञानाने जवळ जातो. मुक्ताईने आपल्या एकनाथांना मडकं कच्चं आहे म्हणून सांगितलं होतं. एकनाथांनाच सांगितलं होतं. कोणाला सांगितलं होतं? जनार्दनचं. नामदेवांना मडकं कच्चं आहे म्हणून सांगितलं होतं. ते मडकं कच्चं आहे का सांगितलं? कारण त्यांना भक्तिभाव तरी होता मनात, विठ्ठलाचं दर्शन झालं होतं, पण विठ्ठलासारखे ते बनले नव्हते. म्हणजे ज्ञानाने आणि पराक्रमाने आणि कर्माने विठ्ठलाजवळ जाणं. मनस्येकम वचस्येकम कर्मण्येकम असं चाणक्य म्हणतो की मनाने, वाणीने आणि कर्माने त्याच्याजवळ जाणं महात्मना असं म्हटलं आहे. म्हणजे तो महात्मा, तो खरा महान मनुष्य असं चाणक्याने लिहून ठेवलेलं आहे. त्या पद्धतीने जर का आपण जवळ गेलो तर घडतं काय? तर तुम्हाला भोग कसे कमी होतात ते शेवटी जाता जाता सांगतो. ते करण्याची युक्ती तुम्हाला सांगतो आता 10 मिनिटं. ती अशी की आता समजा मी एखाद्या माणसाशी क्रूरतेने मागच्या जन्मी वागलो आहे. मगाशी जसं म्हटलं तसं संचितामध्ये हे माझं ते कर्म साठलेलं आहे की अमुक अमुक माणसाशी तू क्रूर वागला होतास. आता तुला ह्या जन्मी 10 वर्ष हे फळ भोगायला येणार आहे की कोणतरी तुझ्याशी येऊन क्रूरतेने वागणार, तुला हाल करणार तुझे. तर आता देव काय करतो? देव हे पूर्ण ज्ञान देत नाही लगेच की तुझा हा कर्माशय होता, तू असं कर म्हणजे ते होईल, असं नाही. परोक्ष प्रिया हा देवा हा असं म्हटलंय. म्हणजे देव इनडायरेक्टली व्यवहार करतात, अप्रत्यक्षपणे देव तुला मार्गदर्शन करतात असं उपनिषदीय वचन आहे. तर देव काय करतो? देव साहित्य निर्मिती करून ठेवतो. ती तू वाच, ती वाचल्यानं तुला ज्ञान येईल. आता ज्ञान संपादन केल्यानंतर मला जर काय माहिती आहे की कोणाशीही क्रूरतेने वागायचं नाही, तर आता होणारे काय? समजा मी ह्या जन्मी हे ज्ञान मिळवलं की कोणाशीही क्रूरतेने वागायचं नाही, लोकांना त्रास द्यायचा नाही, ते पाप आहे. हे जर का माझ्या मनात ठसलंय, मी तसा व्यवहारही करतोय, तर आता जे फळ क्रूरतेचं मागच्या जन्मीचं जे येणार आहे ना, ते येण्याच्या आधी ना, आणि हे घडतंच आणि तुम्ही पुढच्या वेळेला लक्ष ठेवा, तुमच्या येईल, निदर्शनास येईल. त्यावेळी ना देव एक बारीकसं उदाहरण तुमच्यासमोर आणतो. कर्मफळ ते वाईट द्यायच्या अगोदर ते कुठलं आणतो? तर तुमच्यासमोर असा प्रसंग देतो की तुम्ही एखाद्यावर क्रूरकर्म करू शकता, पण करता का हे तो बघतो. म्हणजे तुम्हाला जे फळ मिळणार असतं ना, ज्या अपराधाची शिक्षा मिळणार असते ना, तो अपराध तुम्ही परत करता का या जन्मी तुमच्या ज्ञानाच्या मिळवलेल्या बळावर, हे तो एकदा चेक करतो. आणि जर का तिथे तुम्ही चुकलात ना, त्याच्यावर परत क्रूर कर्म केलं ना, तर ते जे त्या बाबतीतलं आधीचं जे कर्म असतं ना, ते येऊन धाडकन बसतं तुमच्या इथे. आणि म्हणून कर्म जर का तुम्हाला, आता थोडक्यात तुम्हाला सांगतो, कर्माचा देव ज्योतिषशास्त्रातला शनिदेव आहे असं म्हटलं आहे. शनी हा कर्माचा कारक आहे. शनीला ना ज्योतिषशास्त्रामध्ये आई म्हटलंय, आईसारखा असतो म्हटलंय. आता आई काय करते? एखाद्या मुलाला ज्या वेळेला सांगायचं आहे, 2 दिवस ती म्हणते आदित्य लवकर उठ. आदित्य 1 दिवस उशिरा उठला. दुसऱ्या दिवशी ती म्हणते आदित्य लवकर उठ आज. परत उशिरा उठला. तिसऱ्या दिवशी जर का तो उशिरा उठतो का ती लवकर उठतो का बघते. एका वेळेपर्यंत ती बघते. जर का ती वेळ पुढे गेली तर येऊन फटका मारते. पण समजा त्या वेळेच्या आधीच मी जर का उठलो तर त्या दिवशी, तर ती काय करते? आधीच्या 2 दिवसाची फटका देते का या दिवशी? नाही देत की नाही. म्हणजे आज जर का तुम्ही आधीच्या अपराधाबद्दल पश्चाताप झालेला असेल तुम्हाला आणि खरोखर मनापासून, आणि तो जर का कृतीत उतरलेला असेल, जर का, हे मात्र कृतीत उतरणं आवश्यक असतं. काय तर लोकांच्या फक्त मनात असतं, मला मनात पश्चाताप झाला, अरे तो समोर तू काही बोलला नाहीस त्याला सॉरी किंवा काही, मनात अजून काय उपयोग? माझ्या मनात तुझ्या प्रेम आहे, पण बसायला आल्यावर खुर्चीसुद्धा दिली नाही, तर काय उपयोग आहे? म्हणजे ते कृतीत दिसलं पाहिजे, ही परीक्षा देव घेतो. आणि खरोखर विश्वास ठेवा, असे अनुभव येतात. ज्योतिषशास्त्रातले कुयोग मोठे मोठे टळतात. मी स्वतः पत्रिकांचा अभ्यासक आहे, काय मला अनेक लोकांचं मी बघितलं आहे की अमुक अमुक वर्ष उपासनेने जे ज्ञान मिळवलं आहे, त्यामुळे त्यांनी असे निर्णय घेतले, ऐनवेळी शुद्धतेने वागले, म्हणून आधीचं जे कर्माचं फळ आहे ते 80% कमी झालं. खरोखर होतं असं, खरोखर ते भोग टाळतात. आणि मनुष्य, कारण संधी देणं हा ईश्वराचा स्वभाव आहे. जे लोक म्हणतात ना संधीचं परत दार ठोठावलं जात नाही, चुकीचं आहे. सतत संध्या दिल्या जातात देवाकडनं. तुम्ही विचार करा, आत्ता जर का प्रत्येक कर्माची शिक्षा आत्ता द्यायची झाली ना, उठ्ठासुद्धा येणार नाही आपल्याला. म्हणजे किती संधी देतोय देव. पण आपण आपल्या आडमुठेपणामुळे, माझा अहम मोठा, मला कसं, मी त्याला क्षमा कशी मागू, हा तो चेक करतो.
पण त्याला हे लक्षात येत नसतं, आत्ता एकदा क्षणभर सॉरी म्हणून, एकदा हे मिटवून तू किती मोठं फळ टाळणार आहेस. हे त्या आता हे मी तुम्हाला साधं एका साध्या अपराधाचं म्हटलं. फार मोठ्या मोठ्या अपराधांबद्दल सुद्धा आता त्याच्यात प्रकार आहेत. एक म्हणजे असते ती चूक असते आणि दुसरा असतो तो अपराध किंवा प्रमाद असतो. प्रमादाला मात्र आपल्या योगशास्त्रात दंड सांगितलेला आहे. पण प्रत्येकजण आपण काय प्रमाद करत नाही हो. आपण सामान्य वागणारी जी लोकं होत, मध्यम वर्गीय जी नेहमीची लोकं होत आपली सुसंस्कृत घरातली, शक्यतो प्रमाद घडत नाहीत. कारण आपल्याला शिकवणूकच अशी असते, पापभिरू स्वभाव असतो आपला, की आपण करायला जात नाही प्रमाद. मग आपल्याला भ्यायची गरज नाही आहे. आपल्याला शहाण्याला शब्दाचा मार याप्रमाणे देव मार देत नाही आणि हे तुम्हाला सुद्धा अनुभवायला आलं असेल. मग आता योगी आणि माणसामध्ये फरक काय, तर योगी हे पटकन आधी जाणतो आणि तो जो वेळ जो उरलेला असतो ना, आता समजा मगाशी जसं म्हटलं 10 वर्ष ती शिक्षा होणार होती, पण हा चांगला वागला म्हणून ते फळ देवाने काढून घेतलं. मग आता 10 वर्ष तुला मोकळी मिळाली ना, मग ती 10 वर्ष सन्मार्गी लाव. ती 10 वर्ष योगी मनुष्य उपासनेत घालवतो आणि आपल्या सर्वसामान्य आपण भोगी लोक असतो ती मशात घालवतो. हा फरक देव आणि मनुष्यातला फरक. साधी गोष्ट, शिवाजी महाराजांचं उदाहरण. अफजल खानाचा वध केला, 4 वाजता संध्याकाळचा वध झाला. एवढं मोठं काम केलं होतं की अख्ख्या जगभर कीर्ती झाली होती एका फक्त त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यामुळे. पण शिवाजी महाराजांनी जर का त्यावेळेला विचार केला असता, आता मस्त वध केला, 4 दिवस सुट्टी घेऊया, असं केलं का शिवाजी महाराजांनी? त्या रात्री कोकणच्या स्वारीला बाहेर पडले, विजापूरला गेले त्या दिवशी आणि जिंकून घेतला प्रदेश. हे देव आणि माणसामधला फरक, की आपण जिथे मजा करतो तिथे देव लोक कार्यक्षम असतात. आपण जिथे, म्हणून या निशा सर्व भूतानां तस्याम जागर्ती संयमी म्हटलेलं आहे. आपल्यासाठी जी रात्र असते, आपल्यासाठी जी झोप असते, तिथे योगीजन जागे असतात, की त्यांना हे चालत नाही, कर्माशात चूक चालत नाही. कृतकारित अनुमोदित कर्मसुद्धा त्यांच्याकडनं काही घडत नाही. माझ्यासमोर पापाचरण होऊ देणार नाही अजिबात, जीव गेला तरी चालेल, सत्याला धरून उभा राहील, असे जे लोक तुम्हाला दिसतील ते देव ओळखा. निसंशय देवाचे अंश त्यांच्यात असतात. फक्त ते नुसतं बोलून उपयोग नाही, नुसतं मी बोलतोय, ती लोक करणारी असतात. हे मी आत्ता तुम्हाला सांगतोय, हे त्यांच्याबद्दल गुणगान गातोय त्यांचं, पण ते करायला फार मोठं असतं, अवघड असतं. त्यावेळेला अनेक स्वार्थमध्ये येतात आपल्या, की माझा पैसा, माझी नोकरी, माझा संसार. पण ज्या क्षणी तुम्ही तो बाजूला करून सत्याबद्दल निर्णय घेता, त्या क्षणी अख्ख्या ब्रह्मांडात ती शक्ती तुमच्या मागे उभी राहते आणि तुमचं संगोपन करते. अजिबात तुम्हाला हात लागू देत नाही. धर्मो रक्षति रक्षिता. पण हा विश्वास जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत काही होत नाही. आणि तो विश्वास दाखवणारा जो आहे ना, तत्त्वमसी, की ते तत्त्व तू आहेस हे दाखवून देणारा जो तुम्हाला मिळेल तो सद्गुरू. आणि तो कसा असावा त्याचं पण वर्णन केलेलं आहे आपल्या ह्याच्यात. पण ते त्याच्यात आत्ता शिरूया नको, कारण ते प्रचंड मोठं वर्णन आहे आणि त्याच्या दृष्टीने अनेक जण फ्रॉडच ठरतील आत्ताच्या काळातली. कारण सद्गुरू म्हणण्यासारखं आज कोणी राहिलंच नाही. जी लोक होती ती गेली, एखाद दुसरी असतील, ती प्रत्येकाने निर्णय घ्यावा की तसा आपला गुरु आहे का. तर मग देवत्वाची लक्षणं कुठली. आता जवळजवळ शेवटी आलेलं आहे व्याख्यानाच्या. अजून मी ठेवू शकतो जरा वेळ चालू, बोलू का अजून, का कसं चालेल. तर देव आणि मनुष्यातली लक्षणं कुठली आहेत हे आपला प्रश्न पडतो, की खरी लक्षणं काय आहेत देवाची. देव कसा ओळखायचा, मनुष्य कसा ओळखायचा. तर नल दमयंतीची कथा आहे बघा महाभारतामध्ये. तर महाभारताच्या त्या कथेमध्ये नल दमयंतीच्या स्वयंवराला गेलेला आहे आणि तिथं देवही स्वयंवराला आलेले आहेत दमयंतीला जिंकण्यासाठी. आता ते सगळे नलाचं रूप घेऊन येतात. तर दमयंती नलाला कशी वेगळी ओळखते देवांपासनं, तर त्याचं व्यासांनी वर्णन केलं आहे, की देवांची लक्षणं तिथे सांगितली आहेत. तर ती लक्षणं कशी आहेत, तर पहिलं लक्षण, तर देव जे असतात त्यांच्या मुखावरचं तेज कधी कमी होत नाही. देवांच्या जे देवपदाला पोचलेले आहेत लोक, मुखावरचं तेज कधी आटत नाही. दुसरं, किती संकट आली, किती शोक आले तरी मुखावरचं तेज जात नाही, कारण समाधान भंगत नाही त्यांचं. तेज मुखावरचं कमी होण्याचं कारण म्हणजे समाधान भंगणं किंवा उद्वेग येणं. त्यांना उद्वेग नसतोच, कारण ते बळच इतकं मिळवलेलं असतं की कुठलंही प्रारब्धाने माझ्या कर्म येऊ दे, मी त्याच्यावर कुरघोडी करीन, हा विश्वासच असतो त्यांना मुळात देवांना. ताकदीमुळे आलेला बौद्धिक ताकद म्हणा, शारीरिक ताकद म्हणा, त्यांची इतकी असते की त्यांना त्या फळाचं काही वाटत नाही, मी त्याच्यावर करून वर जाईल, हा आत्मविश्वास असतो. हे देवाचं लक्षण. दुसरं लक्षण म्हणजे त्यांच्या गळ्यात ज्या माळा घातलेल्या असतात त्या कधी सुकत नाहीत. फुलांच्या माळा सुकत नाहीत देवाच्या गळ्यात घातलेल्या. अनेक वेळा कृष्णाचं वर्णन आढळतं
किती मारामाऱ्या केल्या, किती झालं तरी माळा गळ्यातली सुकली नाही, असं कृष्णाचं वर्णन आढळतं. का? कारण फुलामध्ये जीव असतो. झाडापासून काढल्यानंतर फुलामध्ये जो जीव राहतो ना, तो त्यांच्या शक्तीने जिवंत राहतं ते फूल. त्यांची शक्ती इतकी निसर्गाशी एकरूप झालेली असते त्या देवांची, की त्या फुलांना आपण त्या झाडापासून बाहेर झालो आहे वाटतच नाही. त्यांना वाटतं आपण झाडामध्येच होत अजून, म्हणून ती फुललेलीच राहतात. आता हे देवांचं, कारण त्यांच्यातनं जे तत्त्व प्रगट होत असतं ते इतकं शुद्ध असतं, ते शंकराच्याच जवळ गेलेले असतात मनाने आणि शरीराने, अतिशय शुद्ध. त्यामुळे त्यांना हे होत नाही, त्या फुलांच्या माळा सुकत नाही. तिसरं म्हटलं त्याच्यात की त्यांच्या पापण्या मिचकत नाहीत, असं देवांचं वर्णन आहे. पापण्या मिचकत नाहीत म्हणजे काय? की त्यांना झोप येत नाही. आहार, भय, निद्रामयतून अनेक 2-2 दिवस झोपेशिवाय राहून काम करत राहतात. म्हणजे तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, अगदी देवत्वाची सोडा, पण हे जे 4 आहेत ना, देवत्व ही फार वरची पायरी आहे. त्याच्या अगोदर विद्याधर, गंधर्व अशा पण पायऱ्या आहेत. त्याबद्दल आत्ता बोलत नाही, कारण फार विषयांतर होईल. पण हे करताना ना, तुम्ही जसं एक एक पातळी लांघताना मनुष्यत्वाकडनं देवत्वाला जाताना, तसे काही गोष्टी प्रकर्षाने आपल्याला अनुभवायला येतात. एक श्वेताश्वेतर नावाचं उपनिषद तुम्ही ऐकलं असाल. त्यामध्ये योगसिद्धी प्रथम कुठली आहे ती सांगितली आहे. त्यात ते म्हणतात लघुत्वम, लघुत्वम आरोग्यम अलोलुपत्वम वर्णप्रसादम स्वरसौष्ठवम च गंधोशुभो मूत्रपुरीशमल्पम योग प्रवृत्तीम प्रथमा वदंती, असं म्हटलं. म्हणजे योग प्रवृत्ती प्रथम ही कशी ओळखायची? की योगमार्गात माझी प्रगती झाली, म्हणजे मी ह्या गोष्टी कर्माशयाच्या आता लांघायला लागलो आहे उपासनेने. हे कसं ओळखायचं? तर लघुत्व, त्या माणसामध्ये चपळता येते, लघुत्व. दुसरं म्हणजे आरोग्य, तो कधी आरोग्य त्याचं बिनसत नाही, तो पूर्ण सुदृढ स्थितीत राहतो, काही होतच नाही शरीराला, इतक्या ताकदीचा तो शरीराने बनतो. लघुत्वम आरोग्यम अलोलुपत्वम, हा फार महत्त्वाचा योगमार्गाच्या दृष्टीने आणि उत्क्रांतीच्या दृष्टीने नियम आहे. अलोलुपत्वम म्हणजे लोलुपत्व नाही, कुठल्या गोष्टीमुळे अवलंबित्व, त्याचं अडत नाही काही, मला हेच पाहिजे तेच पाहिजे असं अजिबात नसतं. अलोलुपत्व, लोलुपत्वच नष्ट होतं इंद्रियांचं, की मला गोड पदार्थ नाही, मला सगळं सेम आहे सारखं, मला फक्त त्या शरीराला सुदृढ ठेवायचं आहे म्हणून मी फक्त ते खातो, चवीसाठी खात नाही. अलोलुपत्व, मला ती गोष्ट आवडते म्हणून करत नाही, कर्तव्य म्हणून करतोय, तरी प्रेमामध्ये कसूर होत नाही, प्रेमाने करतो तरी पण गुंतत नाही. ही जी महत्त्वाची गोष्ट. अलोलुपत्वम वर्णप्रसाद सरस्वष्टवंश, वर्णप्रसाद म्हणजे त्याचा चेहरा आणि वर्ण कांतिमान होतो, तो मनुष्य कांतिमान दिसायला लागतो, त्याच्यामध्ये मळब येत नाही, शरीराला दोष दिसत नाहीत काही. वर्णप्रसादम स्वरस सौष्ठवंच, स्वर स्पष्ट होतो, अजिबात स्वरांमध्ये उच्चारणामध्ये चूक होत नाही किंवा अडखळत नाही बोलताना, असा दिसून येतो स्वरस सौष्ठवंच. गंधोशुभो मूत्रपुरीशमल्पम, गंधोशुभोमध्ये 2 प्रकार आहेत. गंध या शब्दाचा अर्थ, गंध म्हणजे सुवास, त्याच्या शरीराला सुवास यायला लागतो, ही एक गोष्ट. आणि गंधोशुभो म्हणजे गंध वार्ता आपण म्हणतो बघा, म्हणजे बातम्या, त्याला जे बातम्या येतात ना ते शुभच येतात, त्याच्या कानावर सुद्धा जे पडतं ते शुभ पडतं. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः, हे वचन माहिती आहे ना, आपण म्हणतो शांती मंत्र, तो मंत्र त्याच्यासाठी की माझ्या कानावर चांगलंच पडो, त्या ह्याच्यातनं आलेलं आहे. कारण गंधोशुभो म्हणजे मला देवत्व मिळू दे थोडक्यात, असं त्याच्यात म्हटलं आहे. थोडं हे आता बारीक सारीक, हे रिडिंग बिटवीन द लाईन म्हणतात ह्याला, ते पण आपण शब्दशः वाचतो पण ते कुठेतरी त्याचा संदर्भ आत असतो असं. गंधोशुभो मूत्रपुरीशमल्पम असं म्हटलं आहे, म्हणजे मूत्र आणि विष्ठा यांचं प्रमाण कमी होतं, त्याला लघवीला शौचाला लागत नाही, नित्य शुद्ध असतं, जे अन्न खातो त्याचं पूर्ण पचन होतं. आता मला सांगा, शेवटची ओळ आहे, योग प्रवृत्ती प्रथमा वदंती. ही एवढी लक्षणं तुमच्यात दिसली म्हणजे तुम्ही योगमार्गाची पहिली पायरी चढलात असं म्हटलं. आता बघा, आज तुम्ही योगमार्गात किती लोक दिसतात ते बघा. सेल्फ डिक्लेअर्ड गुरु लोक जी मोठी मोठी आहेत, जी अभ्यासक म्हणवत नाहीत स्वतःला, जी योग गुरु म्हणतात स्वतःला, त्यांच्या एक तरी यातलं दिसतं का बघा, एक दाखवा मला, एकही दिसत नाही. म्हणजे 2 दिसली, 3 दिसलं, सगळी नाही दिसली, वाटेवर आहे असा सुद्धा दिसत नाही. एखादा विरळा कदाचित कचित मिळाला तर एखादा मनुष्य, हे तुम्ही ज्या वेळेला करायला लागता त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की तुम्ही मानवी आता मर्यादा ओलांडायला लागलेला आहात. मग मानवी मर्यादा ओलांडला की कर्माशय बदलला, अहम बदलला, चित्त बदललं, मन बदललं, वासना बदलल्या, त्या वासना दिव्य बनतात. वासना साध्या साध्या गोष्टीतून राहत नाहीत. वासना कशा बनतात? मला भारताला मोठं बघायचं आहे, मला देवाला इथे आणायचं आहे,
कृष्ण, आता विचार करा, कृष्ण आला इथे तर काय बघेल, निम्मे आपल्याच लोकांना आधी मारून टाकेल तो आणि मग धर्माची स्थापना करेल. बाहेरचं जाऊ देत, आपलेच लोक अकार्यक्षम बनले त्यांनाच पहिला दंड करेल तो. मग आपलं कर्तव्य आज असं असायला नको का, की आज कृष्ण आपण म्हणतो अवतार घेऊ दे, अवतार घेऊ दे, आणि त्याला आपण जर का साधा मनुष्य जरी यायचा म्हटला राष्ट्रपती, तरी त्याला रांगोळी काढ, हे काढ, तू शुद्ध कर एवढं करतो. तर तो यायचा म्हटल्यानंतर आपल्याला किती शुद्धी करायला लागेल. तर ही आपण ठेवणं, हा प्रयत्न करणं, असा जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट करायला लागू आयुष्यातली, त्यावेळेला आपण असं म्हणू की आपण प्रयत्न करतोय माझ्या वासना दिव्यतेत न्यायचा. कारण वासना थांबत नाही, योग्याच्या पण ते असतात, असं पातंजल योगशास्त्रातच म्हटलंय, पण दिव्य असतात. त्याच्या साध्या साध्या गोष्टीत नसतात. अहम मोठा झालेला असतो, विशाल झालेला असतो. म्हणून साध्या साध्या गोष्टीत न अडकता आज आपण हा निश्चय करूया की कर्माशयाची शुद्धी होण्यासाठी आज माझे जे दोष आहेत ते जास्तीत जास्त शास्त्राभ्यासाने म्हणा, लोकांकडे सांगून म्हणा, देवाकडे प्रगट करून म्हणा. सुरुवातीला अगदी जड गेलं माणसांसमोर बोलणं, कारण सुरुवातीला काय होतं, 50-60 वर्ष आयुष्याची होऊन गेली म्हणजे एखाद्यासमोर दोष कबूल करणं जड जातं, मानवी स्वभाव आहे. मग त्यावेळी आपण प्रथम घरच्यांसमोर प्रॅक्टिस करा की घरच्यांमध्ये तरी वितुष्ट नको, घरच्यांना हाताशी घ्या, क्षमा मागा त्यांची, काही हरकत नाही मागितलेली. असं करा, आपले दोष वर आणा. दोष वर आले की ते निघून जातात, दोष राहत नाहीत. संधी सारखी दिली जाते, शुद्धतेची संधी देव सारखी देत असतो. त्यामुळे ही चिंता तुम्ही बाळगू नका की मी दोष व्यक्त केला म्हणजे तेच मनात बसेल की काय. आणि माझं दुसरं पुढचं असं म्हणणं आहे की जरी मी दोष प्रकट केला आणि एखाद्याच्या मनात जरी ते बसलं ना, तरी तो माझा कर्मभोग म्हणून मी तो स्वीकारला पाहिजे. कारण ईशाच्या, शंकराच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही असं म्हणतात. मग एखाद्याच्या मनात तुमच्याबद्दल आपण जे म्हणतो, माझ्याबद्दल त्याच्या मनात पूर्वग्रहच आहे, अरे तो तू भोगच आहेत, तुझे भोगलेच पाहिजे असते. तो पूर्वग्रह तू पूर्ण प्रयत्न कर, अजन्म प्रयत्न कर, बघू कसा जात नाही. ह्या जन्मी नाही गेला, पुढच्या जन्मी शुद्धतेत पाठवेल देव तुला. तुम्हाला प्रत्येक जन्म 2 जन्मामध्ये अवधी जो मिळतो तेव्हा क्लीन स्लेट होते ना, पाठी पुसली जाते. आदल्या जन्मीचे हेवे दावे लक्षात आहेत का आपल्याला आत्ता? फक्त कर्मफळं लक्षात येत आहेत. तुम्हाला आपल्याला असं आठवत नाही की मागच्या जन्मी जो होता ना, त्याने मागच्या जन्मी मी त्याला त्रास दिला होता म्हणून मला अजून त्याच्याविषयी त्रास, हे आठवत आहे का? काही आठवत नाही, फक्त ती फळं मिळतात हे कळतं. म्हणून ह्या जन्मी तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन संधी दिली जाते आपल्या प्रत्येकाला. म्हणून मी म्हणतो की सतत प्रयत्नात राहणे. मनुस्मृतीमध्ये असं सांगितलंय की एखादा दोष किंवा एखादा पाप आपल्याला वाटत असेल की कर्माच्या आड येतोय, हे हा दोष मला कळतोय माझा आहे आणि तो कर्माच्या आड येतोय, तर तोपर्यंत प्रयत्न करत राहावा जोपर्यंत मनाला शांतता मिळत नाही, असं म्हणून म्हटलं. इतकं स्पष्ट म्हणून ठेवलं आहे मनुस्मृतीमध्ये. मनुस्मृती हा विषय तर म्हणजे आज त्याचे जे गोष्टी चालल्या आहेत ते वाईट वाटतं फार. कुठल्या पातळीचा तो मनुष्य होता आहे, काय पातळीला जाऊन त्याने सांगितलं. त्याचा आंबेडकर वगैरे सगळ्या मूळ आंबेडकरांनी नसेल केला, त्यांच्या अनुयायांनी म्हणा, या सगळ्या लोकांनी फार हे केलेलं आहे, विपर्यास केलेला आहे त्याचा, आणि तो कुठेतरी बदलला पाहिजे. त्यांनी जरी वाचलं नीट तरी त्यांना ते कळेल. मी त्यांना आवाहन करतो की जे यूट्यूबला व्याख्यान ऐकतात, जे ह्या विचारसरणीचे असतील मनुस्मृतीच्या विरोधातले, त्यांनी ती पूर्णपणे अभ्यासा आणि मग टीका करा थोडीशी. कोणाचं तरी ऐकून ज्ञानाने टीका करणं, अभ्यास न करता, हे चुकीचं आहे, त्याच्यावर अन्याय आहे. हल्ली यूट्यूबवर पण हे टाकतात व्याख्यान आणि त्याचा चांगला प्रतिसादही मिळतो. म्हणून मी आत्ता इथे बोललो की ह्या गोष्टी आपण जास्तीत जास्त पद्धतीने अवलंबायचा प्रयत्न करूया आणि हा निश्चय करूया की मानवी मर्यादा आज अंशतः का होईना आज ओलांडूया. आज बऱ्याच जणांना थोड्याशा तरी कॉन्सेप्ट कळल्या ना, म्हणजे नवीन काहीतरी कळलं ना की आहे ना. आणि जर का आत्ता कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही सांगा, काय एखादा प्रश्न असेल ह्याच्याबद्दलचा तरी सांगा, त्याच्यावर मी बोलू किंवा होय. हां, आता अशा वेळी काय करायचं, कर्तव्य म्हणून 2दा सांगून बघायचं. तिसऱ्या वेळेला तिथे उभं राहायचं नाही, त्या स्थानाचा त्याग करायचा. मित्र जरी असेल, आता मी माझं उदाहरण देतो. माझे 1-2 मित्र होते की जे त्यांना सिगरेटची सवय होती, जुने होते मित्र. त्यांना मी सांगितलं की म्हटलं सिगरेट सोडा, नाहीतर मी तिथे थांबत नाही. आता हे लोक काय करतात, मी सिगरेट पित नाही, मी फक्त बाजूला उभा राहिलो. मिलनात टाळते इथे मित्र, ही व्याख्या चुकते. तुझ्या मिलनामुळे त्याचं तारण झालं पाहिजे. मग तो जर का ऐकत नसला तर त्याच्यापासून दूर व्हा, हे सांगता आलं पाहिजे त्याला. आणि तिथे ती खरी परीक्षा असते. देव म्हणतो की तुम्हाला महत्त्वाचं काय आहे, सत्य महत्त्वाचं आहे
कारण गंमत कशी असतं हो, तुम्ही ज्यावेळेला त्याग करता ना त्या जागेचा, तेव्हा तुम्ही त्याचं भलंच करत असता त्या व्यक्तीचं, की तू चुकतोस, मी या चुकीत तुला साथ देणार नाही आहे, मग तू माझ्याबद्दल काही ग्रह कर, माझ्या मागे शंकर आहे. इथे श्रद्धेची कसोटी लागते आणि ज्ञानाची आणि कर्तव्यतेची कसोटी लागते. बारीक सारीक गोष्टी आपण या करू शकतो. फक्त ह्या कारण आपल्या समोर काही वैश्विक लेवलच्या गोष्टी येत नाहीत, साध्या साध्या येतात, त्यात सुद्धा आपण चुकलो ना मग गफलत होती असं होतं. दोनदा सांगून बघावं, तिसऱ्या वेळेला त्याग करावा, मात्र त्याग झाला पाहिजे त्या स्थानाचा. तुम्ही तिथेच सांगून राहिलात ना, ते ऐकत नाहीत, मी तिथेच थांबते, नाही, तुम्ही त्याला कळू दे ना त्या व्यक्तीला. मी त्याला मित्राला म्हटलं तुला महत्त्वाचं काय आहे, तुला सिगरेट महत्त्वाची असेल तर तू सिगरेट घे, मी जातो. म्हणजे तुमच्याऐवजी तो सिगरेटला निवडतोय, तुमची किंमतच ठेवली नाही त्या माणसाने. एक हातातली सिगरेट तो टाकू शकत नसेल तुमच्यासाठी, काय मित्र राहिला तो? अर्थच नाही त्याला काही. म्हणजे मला कधी कधी उगाचच म्हणजे अरे तसं चालत नाही जगात, म्हटलं असं काही होत नाही. माझे आत्तापर्यंतचे देवाच्या कृपेने जे मित्र आता जे खरे राहिलेले आहेत वरचे अनेक मित्र आहेत की जे अतिशय शुद्ध आचरणाचे आहेत. तुम्ही शुद्ध आचरण ठेवायला लागलात की तसे आपोआप लोक येतात. लोक जे म्हणतात ना की असं वागायला लागल्यानंतर नाती तुटतात, लोक जातात, असं काहीही होत नाही. हे अनुभवाने सांगतो मी. हे आता समोर बसलेले दोघे आहेत, हे तसेच आहेत आचरणाचे, अजिबात व्यसन नाही, काही नाही, शुद्ध. हे सगळे नियम त्यांना माहिती आहे. देवाची कृपा अजूनही अनेक आहेत. म्हणजे अशा गोष्टी अनुभवायला येतात. फक्त तिथे जो निर्धार ना तो थोडासा आपला कधी कधी डगमगतो ना, की त्यांना कसं सांगायचं किंवा जागा कशी सोडायची असं. मग त्यावेळेला मग काहीतरी कारण सांगायचं आणि नंतर मग त्याला 4 वेळा सांगायचं की मला पटलं नाही मला तू हे केलंस ते. 4 वेळा सांगत राहायचं त्याला, सांगणं सोडायचं नाही असं. आणि शेवटी मग जर का तो म्हणाला की तुझ्या मी बापाचा खातो का, अशा भाषेत जर का तो बोलायला लागला तर मात्र मग आपण देवाला सांगायचं मी प्रयत्न केले, मी कर्मबंधनातून मुक्त झालो, तो आता ऐकत नाही, त्याचंच नशीब. आता शेवटी देवाला त्याला शिक्षा द्यायची असेल आणि करवूनच घ्यायचं असेल तर हाही एक प्रश्न आहे की तो तुमचं नाहीच ऐकणार. आता देव आला तरी नाही ऐकणार, हे नाही ना. आता शालवाने कुठे ऐकलं कृष्णाचं, कौरवांनी कुठे ऐकलं कृष्णाचं, किती सांगायला गेला बिचारा, नाही ऐकलं, झालं युद्ध. काय ते काय सिगरेट ओढत असते बोलत राहायचा, मौन व्रत बोलायचंच नाही अजिबात. आणि कर्तव्यात चुकायचं नाही, मात्र आपल्याकडनं कर्तव्यात चुकायचं, कारण शेवटी ती आपलीच माणसं आहेत. काय एवढासा लहानसा दोष तो त्याच्याचसाठी आपण बोलतो, टाकायचं नाही फक्त. पण जर का तसं केलं तर निश्चित उपाय होतो. फक्त तो काय होतो, निश्चय डगमगतो ना, 4 दिवसांनी बोलणं सुरू होतं. जोपर्यंत ती सुधारत नाही तोपर्यंत नाही म्हणजे नाही. हे शंकराच्याशी आपण व्यवहार करतो असं धरायचं. मी घरी सुद्धा आईला असं वागतो मी घरी, मला सुद्धा बोल येतात, पण मी तसं ते थांबवत नाही. आपण सांगत राहायचं. आमच्या घरी तसं सगळे चांगले विचारच आहेत. देवाची कृपा माझ्यावर की आई बाबांमुळे मला चांगलं मिळालं. पण म्हणजे चालेल, ठीक आहे. हो ठीक आहे, मग थांबूया इथे. हां.